माझा मुलगा अथर्व स्वानंद हॉल या ठिकाणी गरबा खेळण्यासाठी गेला असताना रात्री 28 तारखेला रात्री 12:30च्या नंतर तो जेव्हा कार घेऊन बाहेर निघाला तर त्याच्या कारचा जस्ट धक्का ऋतिक महाडिक या मुलाला लागला। तर याने तिथे थांबून त्याला सॉरी बोलून, सॉरी दादा माझं चुकलं, तुला धक्का लागला, तिथे थांबून तो बोलला ही त्याची सगळ्यात मोठी चुकी झाली असं आम्हाला वाटतं। कारण की त्यानंतर त्या ऋतिकला सोडून जो कृष्णा गुप्ता नावाचा मुलगा आला आणि तो म्हणतो का तू सॉरी बोलून निघून जाणार आहेस का, आणि त्याने याला गाडीमध्ये आतमध्ये घुसायचा प्रयत्न करून त्याला बाहेर काढून त्याच्यावरती हल्ला केला आणि त्याला खूप मोठ्या प्रमाणात जखमी केले। आणि यामध्ये सूरज शिंदे हा रिक्षावाला देखील आला आणि बरेच तिथे आम्हाला त्यांची नावं माहिती नाही पण असे बरेच व्यक्ती आले आणि त्याला खाली पडलं, त्याच्या अंगावर बसले आणि त्याला मारहाण केली। त्याच्यामध्ये एका व्यक्तीने त्याच्या नाकावरती दगडाने प्रहार केला, त्यामुळे त्याच्या नाकाला फ्रॅक्चर झालं होतं। आम्हाला असं समजलंय की हा जो महाडिक मुलगा आहे ऋतिक महाडिक हा कोणत्या तरी एका केसमध्ये पोलिसांना हवा आहे आणि तो फरार आहे। जर तो फरार व्यक्ती गुन्हा करतो तर हे कितपत योग्य आहे, याच्यावरती त्याला माझ्या मुलाला योग्य ते न्याय मिळालाच पाहिजे आणि त्या मुलावरती योग्य ती कारवाई ही व्हायलाच हवी। जे मारेकरी आहेत त्यांना लवकरात लवकर हजर करावं। खरं तर बघायला गेलं तर टाळी काय एका हाताने वाजत नाही। त्यांना ज्या वेळेस त्यांनी गाडी ठोकली त्यावेळेस त्यांचं म्हणणे असं आहे की आम्ही सॉरी बोललो। सॉरी बोलायचाच प्रश्न होता तर गाडीतनं निघून जायचं होतं त्यांनी गाडी घेऊन। त्यांनी गाडी तिकडे थांबवून उतरून शिवीगाळ जी केली त्यामुळे हे प्रकरण धक्काबुक्कीमध्ये झालेलं आहे। त्यांनी अगोदर मारहाण केली आणि मग समोरच्या ज्या वेळेस कोण मारायला येतंय आपल्याला त्यावेळेस आपण तर गप नाही बसणार, त्यावेळेस डिफेन्स करायला आपल्याला लागणारच। जर कोण आपल्या अंगावरती मारायला येतंय तर ते झटापटीमध्ये ही गोष्ट झालेली आहे। आणि चैनीचा विषय जो आहे आमच्याकडे काही व्हिडिओ प्राप्त झालेले आहेत ते आम्ही पोलिसांना देणार आहोत। जर त्याच्यात काही चक्षमुक्ष नाही लागलं आणि चैन नसली तर आम्ही कायदेशीर कारवाई पोलिसांना विनंती करून त्यांच्यावरती करायला लावणार आहे। ज्या वेळेस तो मुलगा गरबा खेळायला आला होता त्याच्यामध्ये आमच्याकडे व्हिडिओ प्राप्त झालेले आहेत। त्या व्हिडिओमध्ये त्याच्या गळ्यात चैन दिसत नाहीये, तर चैन घरातनं घालून आला असेल तर त्यावेळेस गरबा खेळताना दिसली पाहिजे। ती चैनचा आरोप त्यांनी जे केलेला आहे ते खोटाच आहे, म्हणजे कुठेतरी विषय दुसरीकडे वळण द्यायचं होतं त्यामुळे त्यांनी चैनीचा विषय केलेला आहे। तर आम्ही पोलिसांना विनंती करणार आहे नीट तपास करून त्याचा जे काही सोक्षमोक्ष आहे ते नीट लावा। तर खोटं निघालं तर आम्ही आबरू नुकसानीचा मानहानीचा दावा टाकून त्यांच्यावरती कारवाई करायला लावू आणि पोलिसांना खोटी फिर्याद दिल्याबद्दल आम्ही ते
कायदेशीर त्यांच्यावरती तक्रार करू. दिनांक 29/9/2025 रोजी रात्री 11:30-12च्या सुमारास यात फिर्यादी अथर्व रसाळ हे बी कॅबिन रोडने घरी जात असताना त्यांचा धक्का ऋतिक महाडिक यांना लागला आणि त्या धक्का लागल्यावर त्यांच्यामध्ये बाचाबाची होऊन भांडणं झाली. त्याच्यामध्ये ऋतिक महाडिक व त्याच्या मित्रांनी फिर्यादी यांना मारहाण केली होती. त्यावरून व त्याच्या गळ्यातली चैन काढून घेतली अशा फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे. आणि त्यातील आरोपीचा शोध घेऊन आज रोजी आम्ही 3 आरोपी अटक केलेले आहेत. त्यांना आज रोजी कोर्टात हजर करून PC घेऊन पुढील तपास करत आहोत.